पुढील सन्मान आयुष्य आरोही 11 संघाचे संघमालक निखिलजी बरणकर साहेब आणि ज्ञानेश्वरजी थिटे साहेब यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। 24 संघ आणि त्या 24 संघाचे संघमालक आज त्यांनी आपल्या या स्पर्धेवरती विश्वास दाखवला, सर्वांचा विशेष करून आम्ही आभारी आहोत। श्री प्रमोद शेठ अनंत म्हस्कर पुरस्कृत रोहा तालुका क्रिकेट प्रेमी या मित्र परिवार आयोजित शुभम खरिवले खर तर रोहा नगरीतील एक उत्कृष्ट रील स्टार आहेत आणि त्यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळते। आपले हार्दिक स्वागत। या मॅचकडे बघूयात, सामन्याला सुरुवात होती। आघाडीची जोडी त्याला त्वरित मैदानाच्या दिशेने निघू द्यात, याकडे लक्ष वेधेन मी। चला, आघाडीचे बॅटर दिशे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहत आहोत। आणखी एक महत्वाचा सामना जो मात्र पायटा हॉटेल शिरसाई संघाने टॉस जिंकला आणि प्रथम हर्षल टावरेने निर्णय घेतलाय आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि क्षेत्ररक्षणासाठी हा संघ मैदानाच्या दिशेने निघालेला पाहायला मिळतो आहे। या सामन्यामध्ये धावा किती बनणार, पहिल्या 2 सामन्यामध्ये हव्या तितक्याशा धावा पाहायला मिळाल्या नाही। या मैदानावरती लेफ्ट हँडर बॅटर नेहमी चालतात, लेफ्ट हँडर बॅटरची बोली बोलते, तोती बोलते, असं नेहमी चर्चा होत असताना गेले अनेक वर्ष मी ऐकलंय, परंतु एकही लेफ्ट हँडर बॅटरही तितकासा चाललेला नाही आहे। प्रत्येक संघामध्ये एक ना एक तरी लेफ्ट हँडर बॅटर आहेच, परंतु तो खेळ कोणत्याही खेळाडूला साकारता आला नाही। एकंदरीत आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये केवळ एका धावसंख्येचं जिथे षटक हाताळलं गेलं, जे मात्र मनीष कुचेकरच्या माध्यमातून वाईट बॉल हा त्याच्यासाठी एक अपवाद होता, अन्यथा निर्धाव षटक पाहायला मिळाला असता। मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ऑफिशियल्स दाखल झालेले पाहायला मिळतात। पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळाला। अभिजित गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सिद्धू मोरे, अभिजित मेहत्तर आणि त्याच्या साथीला सिद्धू मोरेला आपण पाहत आहोत। विकास गोलंदाजी मार्कवरती विकास चावडेला आपण पाहतोय। सामन्याला सुरुवात होईल 6-6 षटकांच्या लढती। पहिला बॉल, सामन्याला सुरुवात होते। तिसरी मॅच पूर्वार्ध, पहिला चेंडू, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण ऑन साइडला केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं सीमारेषेच्या अगदी लगत। एक वाजून 8 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे। पहा, 30 मिनिटाच्या आतमध्ये 5 ओव्हर संपायला हव्यात। यावेळेचा बॉल इम्प्रोवाइज केलाय, व्हॉट अ स्ट्रोक। चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, धाव मिळतात 4। अभिजित मेहत्तरच्या बॅटमधून आलाय हा चौकार। अंपायर किती 27 मिनिटं देऊया, 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर, 25 मिनिट्स मध्ये 5 ओव्हर कंप्लीट व्हायला हव्यात। पहा, वेळ झाली होती ठीक 1 वाजून 8 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आहे। 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवा। यस अंपायर, बॉल नवीन हवा का? चला, मी लक्ष वेधेन आपले व्हॉलंटियर्स मैदानाच्या आतमध्ये बॉल येऊ द्या त्वरित। पहा, एक स्ट्रॅटेजी असते ज्या वेळेला बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेला त्यांचे अतिरिक्त खेळाडू जे असतात ना, ते नेहमीच सातत्याने
काही खेळाडू आणि काही अगदी त्याच वेळेला आपण पाहिले ना अतिरिक्त प्रेक्षक वर्गाला या गोष्टीसाठी पाठवतात ना की तिथला बॉल घेऊन या, कारण नवीन बॉल दिला जातो, मॅच मध्ये सुरुवात होते, नवीन बॉल जास्तीचा ट्रॅव्हल करत नाही. आवर्जून आपण या गोष्टीकडे लक्ष वेधतो की आपल्याकडे जे अतिरिक्त खेळाडू असतात, प्रेक्षक असतात, त्यांची या गोष्टीसाठी वापर सातत्याने होतो. चौकार आलाय, पुढचा बॉल लोअर फुल टोल होता, या वेळेला फुल टोल वसूल केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर धाव मिळतात त्याच्यावर. पुढचा बॉल आलाय खणखणीत, चौकार. तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय तो. रोह्याचं मध्यभागीचं ठिकाण, अगदी त्याच वेळेला दहावीर महाराजांचं मंदिर ज्या विभागामध्ये आहे त्या गोळवाडीला तो बिलॉंग करतो आणि तिथेच सातत्याने अनेक स्पर्धा गेले अनेक वर्ष आपण पाहिलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये अभिजित चांगली बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहतोय. तुफानी अंदाज त्याचा इथे पाहायला मिळाला आहे. किंबहुना 2 चौकार आल्यात. पुढचा बॉल यावेळेला खुलातला होता, बॅटची आतली कडा घेतली, स्वतः बॉलर चेंडूपर्यंत पोहोचतोय. इथे टायर एक हिट करण्याची नामी संधी होती. धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते ती एक चिक्की सिंगल आली आहे. धाव फलकावरती 11 बनल्यात, 11 ऑन दी बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही अंपायर्सला आपण पाहतो. त्याच वेळेला साईराज नरे आज मात्र ॲज अ स्कोरर म्हणून त्यांना आपण पाहत आहोत. ॲज अ स्कोरर म्हणून साईराज नरे सातत्याने कामकाज चांगल्या दर्जाचं करतात. त्याच वेळेला आवाज तुम्ही ऐकताय प्रथमेशजी ठाकूर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल इथे मात्र थेट यस्त्यांचा भेट घेतोय. बँग ऑन टार्गेट, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल फेस करत असताना फलंदाज संघाचा कर्णधार सिद्धू मोरे बाद. ही ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत होता, ज्या रीतीने जास्तीचा शफल झाला होता. आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं सिद्धू ज्या रीतीने फटका खेळण्याचा प्रयत्न तो करत होता, स्वतःला ऍडजस्ट केलं, डावे यष्टीच्या बाहेर जास्तीचा निघाला आणि याच कारणास्तव थेट यष्टांवरती चेंडू आढळला. 11-1. हर्षलजी मुंडे यांना तुम्ही पाहताय, त्याच वेळेला किशोरजी कोकरे यांना तुम्ही पाहताय, गुड्ड्या जाधव यांना तुम्ही पाहताय. 3 समालोचक आज रोहा स्पोर्ट्ससाठी कामकाज करतायत. योगेश गंभे आहेत, आकाश कडव आहे, गुड्ड्या जाधव आहेत, किशोर कोकरे त्यांना तुम्ही पाहताय. त्याच वेळेला आमचे कॅमेरामन एका बाजूला हऱ्या कुस्तेकर, दुसरा कॅमेरामन प्रणय जाधव, अल्केश मगर याला देखील पाहताय आणि ॲज अ ऑफिशियल स्कोरर दक्षत कडव याला देखील तुम्ही पाहत आहात. परंतु तुम्हाला जर रील्स हव्यात तर हऱ्या कुस्तेकरकडे संपर्क साधा, त्या बनवल्या जातील आणि त्या पुन्हा पाहायला हवे असतील तर त्यासाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे घडलं तरी काय, एका क्षणाला खूप काय घडलं होतं. पहा ऍक्शन रिप्ले, बॉल पडला, आतमध्ये वळण घेतलं होतं, पहिला बॉल फेस करत असताना उजव्या पायावरती लागला होता आणि एकटाच निघाला होता बॅटर. इथे धाव घेण्यासाठी भास्कर सातमकर यांना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 11 धावा धाव फलकावरती आहेत. 11-1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 बनलेले आहेत. खरं तर एक मोठी बॅटिंग लाईनअप, एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. मागील सामन्यामध्ये या लिहिलेल्या धावसंख्येचा पाठलाग झाला. मागील सामन्याच्या हायलाइट जर का आपण पाहिलं ना तर ऑल आउट झाला होता स्ट्रॉंग बॉईज संघ. अगदी त्याच वेळेला खूप काय गोष्टी घडल्या मागील सामन्यामध्ये. मनीष कुचेकरचं एका धावेचं षटक तेही पाहायला मिळालं, परंतु योगेश गंभेनी जी काही डाईव्ह लगाली होती ना त्याची चर्चा झाली. 11-1 आहे. करण कटोरे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. अभिजित मेहतर 4 बॉलला 11 वरती तो नॉट आउट खेळतोय. भास्कर सातमकर मैदानावरती दाखल झाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज, ओव्हर द विकेटने सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केलेत. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर, क्षेत्ररक्षक तैनात. टायर एक हिट करण्यात आलेला नाहीये, बॅकअप होता. यष्टीरक्षक हेच सांगण्याचा प्रयत्न करतो हर्षद टावरी. बॅकअप होता, ही रिक्स घेणं गरजेचं होतं. सिंगल आली
सॉफ्ट हँडने ऑन इज अ हिप हलक्या हाताने मनगट वळवली आणि तिथून एक सिंगल घेतली आहे. फलकावरती 12 बनल्या, 12 ऑन दी बोर्ड आहेत. 12 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. महत्वाचा सामना. प्रोजेक्ट स्कोर इथून 60 दाखवतोय. 10.29 करंट रन रेट आहे. हाफ ट्रॅकर होता. उसळी जास्तीची घेतली या बॉलने. हा बॉल जिथे मात्र आपण पाहिला पंचांनी 1 बाउन्स घोषित करण्यात आलेला पाहायला मिळालाय. उंचीची अपेक्षेपेक्षा जास्तीची उंची इथे प्राप्त केलेली पाहायला मिळाली होती. 5 बॉल 12 वरती अभिजित भास्कर ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल, तिन्ही बॉल अद्याप बॅटला लागलेले नाही आहेत. भास्कर सातमकर यांच्या एकही बॉल बॅटला लागला नाही. का वळण घेतलं या बॉलने. लेग कटर पहा, गोलंदाजाकडे सर्वाधिक जास्त चांगली आयुध असावी लागतात आणि ती आयुध या गोलंदाजाकडे आहेत. त्याच्याकडे कटर आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. आला चौकार. हा स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. डाव्या यष्टीवरचे बॉल चांगल्या रीतीने फटकेबाजी तो सातत्याने करतो. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. भास्कर सातमकर 4 बॉल 4 वरती नॉट आउट, 16ला 1. आयुष्य आरोही संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला आपण बॅटिंग करत असताना पाहत आहोत. धावा हव्यात संघाला. मोठी लक्ष उभं करायचं आहे. यावेळेचा बॉल बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय. फटका फसला. क्षेत्र अक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोपा झेल इथे मुहिब रोगेने टिपला. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. एक गोष्टीची आवर्जून त्याने जाणीव करून दिली की मागील 2 षटकांमध्ये 5व्याच बॉलवरती खेळाडू बाद झालेत. परंतु एका गोष्टीची जाणीव मी देखील करून देईन की मुहिब रोगेच्या हातामध्ये फेबिकोलचा जोड तर नाही आहे ना. कारण त्याच्या हातामध्ये गेलेला बॉल कदापि बाहेर निसटत नाही. चांगले कॅचेस त्याने टिपलेत. मागील मॅचमध्ये 3 कॅचेस त्याने टिपले. या सामन्यामध्ये देखील 1 कॅच त्याच्या हातामध्ये गेलेली पाहायला मिळाली. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. डोळ्याला गॉगल, रुबाब रॉयल. खरं तर हे गाणं त्यालाही तितकंसं शोभू शकतं. धावफलकावरती 16 आहेत. 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. मनीष कुचेकरला आपण मैदानावरती पाहत आहोत. मागील मॅच मध्ये त्याने धारधार आणि बहारदार गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून प्रदर्शन विथ द बॅट सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. करण कटोरेला यश मिळालंय. यावेळेला थेट यशांचा वेध. करण कटोरे आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवतोय. लेग कटर आतमध्ये येणारा तो भस करून आला. फलंदाजाचा यशांचा वेध घेतोय. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. हा अनप्लेबल डिलिव्हरी होती. पहा लेग कटर, परंतु लेफ्ट हँडर बॅटर साठी जो आतमध्ये येणारा ऑफ कटर होता. अगदी 3ऱ्या यष्टीवरती जाऊन आढळला बॉल. मिडल अँड लेग वरती जाऊन आढळलाय. टॉप ऑफ दी स्टंप इथे पाहायला मिळाला. बेल्स वरती जवळपास बेल्टच्या जवळच लागला हा बॉल. काय चेंडू टाकलाय. बॅट आणि पायाच्या मधलं वैगून ओळखलं. एक मोठी पोकळी होती जिथून हत्तीही ट्रॅव्हल करेल. बॅट आणि पायाच्या मधली तिथेच बॉल टाकला. थेट यस्त्यांचा वेध घेतलाय. विकेट प्राप्त. 2 षटकांचा खेळ संपला. करण कटोरे 5 धावा 2 विकेट त्याच्या नावावरती. तो ऑन अ हॅट्रिक आहे. धावफलकावरती 16ला 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. दानिश अन्सारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये देखील या वजनदार खेळाडूने वजन पाडेल असं वाटलं, परंतु त्याने तो खेळ साकारला नाही. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पुन्हा एकदा विकास विजय तावरेला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. विकास पुढचा बॉल यावेळेला खुलातला होता. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवल्या. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय.
सिंगल कंप्लीट झाली आहे. हा एक मात्र बॅटर आहे जो आश्वासक अशी सुरुवात त्याने करून दिली आहे. संघाचा एक विश्वासार्थ असा फलंदाज अभिजित मेहतर, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. त्याच्याकडून अपेक्षा फारशा असतील संघाला. तो चांगली फलंदाजी करेल, धाबा गोळा करेल, धाबा खोऱ्याने गोळा करेल. आघाडीला आलेला हा फलंदाज जिथे नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. 17 बनले, 3 फलंदाज बाद. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक तैनात. क्विक सिंगल इथून कंप्लीट होईल. एक चिकी सिंगल येत असताना पाहिला मी इथे संघ आता एका एकाने पुढे निघालाय. मागील षटकामध्ये 11 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली होती विकास चावऱ्याने. या षटकामध्ये आला, 2 धावा त्याने खर्च केल्यात. विकेटचा रकाना सातत्याने भरण्यासाठी तो जाणला जातो. डब्ल्यू त्याला लगेचच मिळतो, गोव्यापर्यंत शोधण्यासाठी तो जात नाही. पुढचा बॉल खोला टाकलेला चेंडू होता. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला खेळत मुहिबला त्या क्षेत्रामध्ये सातत्याने पाहायला मिळालंय. एक भिंत बनली आहे नावागावाचा, खेळाडूपर्यंत एक भिंत म्हणून तिथे उभा पाहायला मिळालाय. कॅमेरामन सातत्याने त्याच्यावरती फोकस करतात. दावलकावरती 19 आहेत, 3 फलंदाज बाद. प्रोजेक्टेड स्कोर आता कमी होऊ लागलाय. 7 बॉल 14 वरती अभिजित नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला ऑन साइडला. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक दूर आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध पडलाय. फेकी करण्यात येईल. तदवर 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या दावलकावरती 21 आहे. हे षटक देखील कमी धावसंख्येचं राहिलं. या मैदानावरती आल्यानंतर एकंदरीत सातत्याने आपण म्हणतो की दुपारच्या सत्रानंतर धावा बनतात. कदाचित अपेक्षा ही राहील ना की आता दुपारचं सत्र जसजसं पुढे येत आहे षटकार आणि चौकार पाहायला मिळणार. परंतु या अपेक्षा भंग केल्या आहेत प्रेक्षक वर्गाच्या या खेळाडूंनी. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील त्या 6. हा येईल आकर्षक षटकार. पायी खेळाडू वृत्ती आहे जी मात्र मोहीमने इथे दाखवली. मी ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पहा. स्लॉट मध्ये आला होता, ऑन साइडला केला. मोहीमने चुकी काय केली तर पडद्याला हात प्रथमता लावला आणि तदनंतर बॉलला. पहा हे चित्र इथे अगदी क्लिअरली स्पष्ट झालं. रॉ स्पोर्ट्स आहे त्यांच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा बघ. यावेळेचा बॉल ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल केवळ प्राप्त होतीये. आपल्याकडे ज्या वेळेला एक कॅमेरामन चांगला असतो ना जो बॉल फॉलो करतो, त्यावेळेला आपल्याला उघड जातं संपूर्ण अँगल दाखवण्यासाठी. परंतु रोहा स्पोर्ट्स अशी वाहिनी आहे ना, त्यांच्याकडे प्रत्येक कॅमेरामन चांगले बॉल फॉलो करतात. दावलकावरती म्हटलं त्या 28, 3 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांचा पूर्वार्ध, 6 षटकांचा उत्तरार्ध. 28ला 3 आहे. 9.33चा करंट रन. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. सहा मॅचेस कव्हर करायचे आहेत. 1:30 वाजले. तिसरी मॅच चालू आहे. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण एकंदरीत पाहतोय 3 षटक संपलेली पाहायला मिळालेत. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला वारंवार रोहा स्पोर्टच्या माध्यमातून या स्क्रीनवरती दाखवण्यात येतोय.
हायलाइट्स पहा, सातत्याने या मागील षटकाची पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती तिथे करणला आपण पाहत आहोत. हॅट्रिकचा बॉल मागील 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवल्यात. मागील षटकातील शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. या लीगल बॉलवरती डिलिव्हरीवरती जर विकेट मिळाली तर हॅट्रिक काउंट होईल. हॅट्रिकचा बॉल होता, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉलने याही षटकाची सुरुवात झालेली पाहायला मिळाली. 28 ला 3 फलंदाज बाद झाल्यात. आयुषी आरोही 11 या संघाला आपण पाहतोय. टीम कॅप्टन सिद्धू स्वस्तात बाद झाला. पुढचा बॉल यावेळेला खोलात होता, लॉंग ऑफ ला उडवला. चेंडू आकाशामध्ये लाइटिंग लावतच सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा खेळाडू जर का वन साइड संघासाठी धावा गोळा करायचा असेल तर त्याला त्या दर्जाचा खेळ साकारावा लागणार आहे. 6 बॉल 16 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय दानिश. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. धावा निश्चित मिळतील, धावा मिळतील. गॅप मोठा आहे, धावांचा तोटा होणार नाही. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने 36 धावा फलकावरती पाहायला मिळतात. रोहेकरांची स्पर्धा आणि रोहेकरांसाठीचे आयोजन आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप ऑफ दी बाउन्स आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऍक्शन रिप्ले पहा. पोझिशन लवकर बनवली होती, बॉडीचं संतुलन बनवू शकले नाही. हँड अँड कॉर्डिनेशन जुळलं नाही. याचंच कारण हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॉडीचं संतुलन बनवणं फारसं गरजेचं राहतं पूल खेळण्यासाठी. पूल आणि हुक खेळताना तुम्हाला या गोष्टी महत्वाच्या राहतात. वळवला, लेग कटर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक इथे बॅकअप चांगलं पाहायला मिळत आहे. बॅटर बीट झाला, कीपर बीट झाला. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिलं. चांगली गोलंदाजी करण कटोरे करतोय. सातत्याने बॉल वळवतोय, त्याच्याकडे कटर चांगले आहेत. मनगटाचा वापर करतोय, त्याच वेळेला फिंगर रोल करतोय. त्याची देहबोली पहा, अगदी ती देखील स्पष्ट आहे. 37 ला 3. पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने अभिजितच्या बॅटमधून येईल. हा दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार. टू ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल प्रणित भोईर यावेळेला फ्लिक केला, मनगट वळवली, बॉलला दिली दिशा. मॅचची बदलते दशा. धाव मिळतील 4.
आलाय चौकार. थँक्यू. अभिजित वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 9 बॉल 22 वरती तो नॉट आउट आहे. 46 बनल्यात. दानिश 10 चेंडू 19 धावा. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची थिकेट आउटसाइड एज. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. नो बॉल. जमिनीला गुदगुल्या करत ऑल. तीन बॉल वरती 3 चौका ठोकलेत अभिजितने. स्क्वेअर ऑफ दी विकेट 3 क्षेत्ररक्षक तुम्ही तैनात करू शकत नाही. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग अशा दर्जाचं हे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षक नसावेत. चला घाई करा, मी लक्ष वेधतोय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. 51 धावा धावफलकावरती मांडल्यात. या चौकाराच्या मदतीने आयुषी आरोही 11 या संघाचं अर्धशतक कंप्लीट. 26 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय अभिजित. 3 चौकार आल्यात. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रणित. उजव्या शीच्या खूपच दुरून जाणारा. हा रीच मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. फ्री हिटचा बॉल आहे हे त्याला ठाऊक होतं. वाईट यॉर्कर टाकला आणि जो मात्र दिशाहीन राहिलाय. वाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कोणाचा चांगला वापर त्याने केला. एखादा इंजिनियरिंग जेवढा कोणाचा वापर करणार नाही तेवढा चांगला कोणाचा वापर त्याने केला होता. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. अंपायरचा निर्णय जो मात्र वाईड होता तो वाईडच आहे. धावफलकावरती 52 आहेत. 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे. आणखीन एक फटका बसला. फ्री हिटचा बॉल होता. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 2 धावा आल्यात. हा देखील नो बॉल आहे. वेस्ट साइड जास्तीची आहे. अर्थात या पुढचा बॉल ही देखील फ्री हिट पाहायला मिळणार आहे. एक फील्ड रिस्ट्रिक्शन म्हणून नो बॉल. दुसरा बॉल जो मात्र वेस्ट साइड जास्तीची पाहायला मिळाली. नो बॉल आले 2. एकंदरीत 55 धावा धावफलकावरती आहेत. देव देते आणि कर्म नेतं त्यातलीच काहीशी बाब इथे घडली आहे. फ्रीचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. एकेरी धाव कंप्लीट करण्यात आली. ही अपॉर्च्युनिटी मिस केली फ्री हिटची. तितक्या धावा आलेल्या नाही. संघाची धावसंख्या 56 बनली आहे. 56 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅच. पहिल्या मॅचचे परास्त झालेला संघ श्रेयस 11 धाटाव आणि स्ट्रॉंग बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन. या नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल. 56 ला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. 5वं षटक. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना प्रणित भोईर जर का त्याने एक दिशेवरती नियंत्रितपणे गोलंदाजी केली तर सातत्याने डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. 4 चेंडू हाताळलेत. खर्चिक साबित राहिलाय. एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर. 15 धावा त्याने खर्च केलेले आहेत. धावा जास्तीचा खर्च केला त्याने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पुन्हा 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 दिशेवरचं नियंत्रण त्याने गमावलंय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय ज्ञानेश्वरजी महाबळे अर्थात बाळाशेठ महाबळे यांचं पुनश्च हार्दिक स्वागत. कोणत्याही खेळाडूला DRS कॉल अवेलेबल नाही आहेत. बाळाशेठ महाबळे यांचं हार्दिक असं स्वागत. आज एकाच दिवसामध्ये मला वाटतं 3 ते 4 तासाच्या आतमध्ये 2 रेस झाल्यात. सायंकाळ बाकी आहे. 57 ला 3 फलंदाज बाद झालेत. 12 चेंडू आणि 29 वरती अभिजित नॉट आउट बॅटिंग करतोय. या संपाने DRS कॉल केलाय.
बॉल पिचिंग कुठे झाला एक्झॅक्टली हे पाहिलं जाईल. विकेटच्या बाहेर पिचिंग झालाय की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहिला मी इथे. थोड्याच वेळामध्ये एक साशंकता पंचांच्या मनामध्ये आणि त्याचं निरसन काहीच वेळामध्ये केलं जाईल. 57ला 3 फलंदाज बाद झाल्यात. साऱ्या गोष्टींच्या बाबींची पडताळणी इथे करण्यात येते. कारण हे षटक जे आहे ना ते प्रणित भोईरचं 16 धावा तर अद्याप त्याने खर्च केलेले आहेत. ही लिगल डिलिव्हरी की नाही याचा रिझल्ट येणं बाकी आहे. अर्थात 2 चेंडू एकंदरीत या षटकातील बाकी आहेत. धावा सातत्याने आलेल्या पाहायला मिळाल्या. फलंदाजी आणि ही जोडी जमली. मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी सातत्य राखलं. फलंदाजीतलं आकर्षक फटकेबाजी केली चहू बाजूला. चला निर्णय येईल. क्षेत्ररक्षण साधून घ्या. काही पडताळणी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळेल. अर्थात जो निर्णय येईल. मागील मॅच मध्ये जे 2 विजेते राहिले होते ज्यांनी टॉस जिंकला होता ना तेच जिंकले होते. फेअर डिलिव्हरी अर्थात अंपायरने वाईट दिला होता तो वाईटच काउंट करण्यात येईल. वाईट बॉल. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 58 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. पायटा हॉटेलला शेडसाई संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हर्षद टावरी अगदी सुरुवातीलाच कुठे ना कुठेतरी गालबोट लागावं त्या रीतीने त्याला दुखापत झाली. त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा पाहायला मिळाला. संयमाचा बाण फुटू दिलेला नाहीये अभिजितने. तो संयमाने बॅटिंग करतोय. वेगाचा वापर करतो. बॅकफूट फ्रंटफूट हा भेदभावही पाहायला मिळाला नाही. सिंगल आली. 5 षटकांचा खेळ संपला. 59 बनल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आयुष्य आरोही 11 या संघाची धावसंख्या आहे 59ला 3. एक पहिले फलंदाज बाद झाले. 24 मिनिटांमध्ये 4 षटक संपले आहेत. 5 षटक संपलेले आहेत 24 मिनिटांमध्ये. गोलंदाजी मार्क मध्ये संकेतला इन्व्हाइट करण्यात आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक. संकेत कोतवाल. पुढचा बॉल. पहिला चेंडू. बॅटची लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. 14 चेंडू आणि 30 धावांची वादळी आणि झुंजार खेळी इथे संपुष्टात आली. अभिजित मेहतर बॅक टू द पॅव्हेलियन. 4था धक्का. एकोणसाठ धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पवन खरिवलेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. राजूजी केळकर यांच्या माध्यमातून सातत्याने आज त्यांच्या घरी आणखीन एक आनंदाची बाब कालच्या दिवशी पाहायला मिळाली. ती रिवा 11 संघाने 3य क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं पाहायला मिळालं. रिशा 11 धावफलकावरती 59 बनले. 4 फलंदाज बाद. 59ला 4 बाद झाले आहेत. महत्वाचा फलंदाज बाद झाला. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. छोट्या चणीचा आहे खेळाडू. मूर्ती छोटी परंतु कीर्ती किती मोठी आहे हे पाहणं गरजेचं राहील. यावेळेला लोअर फुलटोज होता. डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय.
मुहिबने कॅचेस ड्रॉप केलेल्याच नाही आहेत. 5वा झेल त्याने टिपला. फलंदाज क्रमांक 5 बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. संजय माळी, रोहा तालुक्याचे पुलाड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मोठ्या फटकेबाजीसाठी ते जाणले जातात आणि जर का यदा कदाचित त्यांच्या बॅटमधून धावा आल्या तर संघ इथे मोठी धावसंख्या उभी करेल. 59 बनल्यात. हॅट्रिकचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. संकेत हॅट्रिक वरती. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 5 बाद झाल्यात. मुरलीजी बाईत यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल की आपलंही हार्दिक असं स्वागत रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये. मुरली बाईत, पुढचा बॉल, खोलातला चेंडू. हॅट्रिक कंप्लीट. पहिला गोलंदाज ठरला. RTPL 2025 सीझन 4 पहिला गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली आहे संकेतच्या नावावरती. संकेत कोतवाल, संकेत कोतवालची गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 3 बॉल 3 विकेट. या आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. 3 विकेट कशा मिळवल्या. हा पहिला बॉल, ही पहिली विकेट होती त्याच्या नावावरती जी अभि मेहत्तरची राहिली. कॉट बिहाइंड विकेट राहिला. हर्षद टावरीचं सेलिब्रेशन पहा. पुढचाच बॉल जो मात्र लोअर फुलटोज होता. डाऊन द ग्राउंड खेळला. मुहिब रोगेने तिथे झेल टिपला. हा दुसरा बाद झाला, परंतु तिसरी आणि गोल्डन विकेट जी मात्र ही विकेट हॅट्रिकची. हा ऍक्शन रिप्ले खोलात. टो क्रशर, अनप्लेबल डिलिव्हरी, इन स्विंगिंग यॉर्कर त्याचा इथे पाहायला मिळाला आणि त्यावरती विकेट त्याने प्राप्त केली. आणि तदनंतरचा त्याचा सेलिब्रेशन पहा. सेलिब्रेशन सेलिब्रेशन सातत्याने सेलिब्रेशन त्याने केलं. 3 फलंदाजांना बाद केले. 6 बाद. 59 ला 6 फलंदाज बाद झालेले आहेत. मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मॅच मध्ये पायटा हॉटेल शिडचई कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज उमेश सावंत. यावेळेला आल्या आल्या उमेश सावंत डबल विकेट हॅट्रिक. चौथा आलाय. डबल विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. 4 बॉल 4 विकेट प्राप्त केल्यात. RTPL मध्ये एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केलाय संकेत कोतवालने.
सरपंच तथा कट्टर शिवसैनिक आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक उत्कृष्ट लेजेंडरी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गैनीनाथ कटोरे यांचं आगमन होत आहे. वयाच्या जर का 45 नंतर आपण बाईक मिळवतो ना तेच दहशत आणि तोच दरारा कोणाकडे असेल ना तर नावाचा या खेळाडूकडे आहे. विनोद शिगवण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला. संघाचे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विनोदजी शिगवण साहेब यांच्या माध्यमातून. पायटा हॉटेलला शेडसाईचे संघ मालक. एक रनआउट झालाय इथे. एक बॉल वरती एक विकेट आली ना तर 5 वर कंप्लीट होईल. 5 वर कंप्लीट करेल का संकेत. यावेळेचा बॉल कडा मोठी घेतली. यष्टीरक्षक कॅच घेऊ शकला नाही. धाव मिळाल्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय हा चौकार. टाटा आणि स्ट्रॉंग बॉईज. स्ट्रॉंग बॉईज आणि श्रेयस 11 धाटाव दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करतो आहोत. 63 धावा धाव फलकावरती आहे. 64 धावांचे लक्ष उभं करण्यात आलं. हे ग्राफिक्स तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. साईराज नरे आमचे ऑफिशियल गुणलेखक आम्ही आपल्याला आमंत्रित करतो आहोत. 64 लक्ष आहे. या आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं. सर्वाधिक जास्त रोह्यातील चर्चेतील ट्रेंडिंग असणारा ब्लॉगर आणि रील स्टार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. तथा एक उत्कृष्ट समालोचक. वजन मोठं आहे परंतु त्यांची शब्दावरचे वजनही तितकेसे मोठे आहेत. या गुड्ड्याजी जाधव सर यांचा आवाज ऐकूयात. एका बाजूला ओमेगा, दुसऱ्या बाजूला आरटीपीएल स्ट्रॉंग बॉयज आणि दुसऱ्या बाजूला श्रेयस 11 धाटाव. कॅप्टन दोन्ही ते उपस्थित आहेत. बंटी पाटील, स्वराज देवळे. टॉस इथे आपण करतोय. बंटी पाटील कॉल करतील. आरटीपीएल कॉल अँड आरटीपीएल इट इज. बंटी टॉस जिंकलाय. पहिला
निखिल जाधव रोहाचे रिस्टार्स बघा तिकडून मॅच आनंद घेत आहेत. चला विनर मध्ये दुसरा डावाला आता आपण सुरुवात करतोय. आयुषी आरोही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय पाटा हॉटेल शेडसाई संघाला. पूर्वार्ध संपलं, धावसंख्या 63 आणि 64च टार्गेट ड्रॉपवर ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. घायल शेर, जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये. हर्षद टावरी आणि यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्मात असलेला मोहित ब्रोगेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर सिंगलने समाधान मानावं लागेल. शांत आणि संयमी सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मार्कवरती ज्या गोलंदाजानं यापूर्वी खरंतर आयुष्य आरोही 11 या संघासाठी 3 विकेट मिळवले होते, तो या संघाचा फ्रंटलाईन बॉलर मुख्य गोलंदाज प्रजेश वरणकरला आपण पाहतोय. इम्पॉर्टंट स्पेल राहिला होता पहिल्या मॅच मध्ये स्टॉर्म बॉयज संघाच्या विरोधामध्ये. फार सुंदर आणि अचूक गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. रणपती सज्ज होतोय पुन्हा एकदा. प्रजेश वरणकर बॉलिंग मार्कवरती. लाऊड अपील, जोरदार अपील आहे. अगदी आता मात्र आपण पाहतोय पंचांकडे ज्या प्रकारे अपील केली, जोरदार अपील केली होती. कॉन्फिडंट दिसत होते सगळे खेळाडू. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवर. पायचीस साठी अपील केली होती आणि अपील फेटाळली पंचांनी. आणि स्क्वेअर लेग अंपायरने प्रथमतः अगदी दर्शवलं की बॅटची आतली काढा लागली आणि तिथून मात्र पायांवरती बॉल येतोय. कारण इम्पॅक्ट जरूर इनलाईन होता, पण प्रथम संपर्क बॅटशी झालाय. प्रजेशला आपण पाहतोय यावेळेस फटका चांगला आहे. बॉल बराच काळवेमध्ये, फिल्डर तिकडे आहेत आणि चांगला झेल. सर्वाधिक जास्त भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू स्वस्तात माघारी परतलाय. यापूर्वी आपण पाहिलं पहिल्या डाबामध्ये ज्या प्रकारे सिद्धू मोरे या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू स्वस्तात बाद झाला, त्याला प्रत्युत्तर देत असताना प्रजेश वरणकरनं या मॅचची गोल्डन विकेट मिळवले आणि इनफॉर्म खेळाडू मोहित ब्रोगेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. सर्वातला पहिला षटकार ठोकणारा खेळाडू प्रियेश पवार पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना जरूर गमावलाय, पण आता नवी स्वप्न नवी उमेद घेऊन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होतील. ते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाटील, प्रशांत पाटील दाखल झालाय. हा देखील महत्वपूर्ण खेळाडू असेल. हर्षदला आपण पाहतोय अगदी दुखापत आहे पायाला आणि पहिल्या मॅच मध्ये फार जास्त दुखापत होती, पण या त्याच्या चालेच्या तुलनेमध्ये असं वाटतं की थोडी दुखापत कमी झाली असावी कदाचित. होपफुली जास्त काही झालं नसेल. 33 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे मॅच मध्ये. प्रजेश वरणकर इम्पॉर्टंट बॉलर, बॅटची हेल्दी आहे. शॉर्टर धाव कोणती मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. सध्या षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. सब पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजानं अक्षरशः बेड्या घातल्यात फलंदाजांना. कोणत्याही प्रकारच्या धाबा बनवू देत नाहीये, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अगदी आपण पाहतोय हा गोलंदाज फार कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये स्ट्रॉंग बॉयजच्या विरोधात 3 विकेट आणि या मॅच मध्ये सर्वाधिक मोठी विकेट मोहित रोगेला मात्र त्याने बाद केलंय. पाटील साठी वरणकर येतोय पुढचा चेंडू घेऊन. कोला टाकण्याचा प्रयत्न, अगदी यॉर्कर लाईनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाव मिळणार नाहीये. आणखीन एका डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. सलगचा दुसरा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता इथे मनोवैज्ञानिक दबाव वाढवतोय फलंदाजांवरती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट मिळवली आहे. काय गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज प्रजेश वरणकर
आत्मविश्वास त्याचा द्विगुणित झालाय आणि वाढलेल्या आत्मविश्वासानं पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू घेऊन तो गोलंदाजी मागपती तयार झालाय. डीप मध्ये लॉंग ऑफ, समोर मिड विकेट, मिड ऑन आत आहे, कव्हर आत, पॉइंटला एक फिल्डर तो देखील 30 सर्कलच्या आत आहे. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, फ्लाइंग स्लीप आणि शॉर्ट स्क्वेअर लेग परत तयार. लास्ट बॉल सोडून दिलाय वन लेफ्ट, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन मिळेल. बिहाइंड द विकेट यष्टांच्या मागे अभि मेहतरला आपण पाहतोय आणि योग्य निर्णय पंचाचा. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती प्रचंड बाहेर होता, ऑफस्टंप पासून भरपूर दूर ठेवला गेला आणि परिणाम अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 2, एका गड्याचा मोबदला. शेवटचा बॉल, स्विंग अँड मिस. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या प्रकारचा बॉल डिलिव्हर्ड केलाय गोलंदाजानं, अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉलचा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. ज्या प्रकारे बॉल डिलिव्हर्ड केला, थोडा दूर ठेवला, ऑफस्टंपच्या बाहेर बॅट्समॅन शफल झाला होता आणि तिथे मात्र पंचाने सांगितलं वॉलेट डिलिव्हरी चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती. वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवली. 64चा जर तुम्हाला पाठलाग करायचा आहे तर सुरुवातीपासून अटॅक करावा लागेल, पण गोलंदाजानं मात्र ते करू दिलं नाही. प्रजेश वरणकरनं मात्र जबरदस्त लाजवाब गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्यात. गोलंदाजी मागमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी मिलिंद वरती असणार आहे. मिलिंद जांभळे सेकंड ओव्हर P2. आता आउटफील्ड मध्ये फिल्डरची संख्या वाढेल. 3 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. समोर डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, स्ट्रेट लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर आणि डीप मध्ये मिड विकेट पाहायला मिळतोय. मिड ऑन नाहीये कारण डीप मध्ये लॉंग ऑन आहे, मिड विकेट थोडा आत घेतलाय. त्यानंतर समोर तुम्हाला मिड ऑफ पाहायला मिळतो बिकॉज आता लॉंग ऑफचे फिल्डर ते गेलेत कव्हरला. शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग. 30 तो फॅन्टास्टिक डिलिव्हरी. टॉस झालाय चेंडू, अनपेक्षितरित्या चेंडूनं उसळी घेतलीये. फलंदाज हर्षद टावरीला थांबवलंय, रोखलंय, रोखून धरलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये करतोय. मिलिंदला आपण पाहतोय गोलंदाजी मागवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. 29 चेंडूचा खेळ शिल्लक, 62 धावांची गरज. ऑन साइडला विकेट करायचा होता, विकेट धोक्यात आणि शॉर्ट फाईन लेगला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज हर्षद टावरीचा खेळ. टॉप ऑर्डर निस्तनाभूत झालाय. टॉप ऑर्डरचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. काय कारनामा केलाय. यापूर्वी प्रजेश वरणकरनं बाद केलं, मुईब्रो गेला आणि आता मिलिंद जांभळेनं मिळवली विकेट. या संघातील महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर होतोय. हर्षद टावरी बॅक टू द डगआउट. बॅट्समन येण्यासाठी जास्त वेळ घेतलेला लक्षात ठेवा. यानंतर पुन्हा जर असं आढळलं तर आमचे ऑर्गनायझर सांगतात की कदाचित तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. एक 1.2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. फक्त 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आडव्या बॅटनं हल्ला केला, मिस टायमिंग आहे आणि वॅकंट एरियामध्ये बॉलचा टप्पा पडलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑनला करण कटोरे आलाय 4थ्या क्रमांकावरती. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अवघ्या 2ऱ्या षटकामध्ये आला. त्याचं कारण की 2 विकेट लवकर गमावले. स्वस्तात फलंदाज दोन्ही बाद झालेत. अगदी आपण पाहतोय क्रिकेटचा सामना सुरू आहे पण जणू काय फुटबॉलचा स्कोर अगदी आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 3-2
ट्रेंट बोल्टची आठवण होते जेव्हा जेव्हा असा स्कोर आपण पाहतो. मुंबई इंडियन्स संघासाठी असू द्या अथवा न्यूझीलंडसाठी असू द्या, पॉवर प्लेच्या वरमध्ये नेहमी दमदार कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा, राऊंड द लेग्स, अतिरिक्त धाव मात्र मिळते. फार सुंदर अॅनिमेशन. हे रुवा स्पोर्ट्स म्हटलं की नेहमी काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मोठा व्हाईट बॉल. मी यष्टीरक्षकाचं कौतुक करेन ज्या प्रकारे त्याने बॉल गॅदर केला. राऊंड द लेग जेव्हा बॉल होतो तेव्हा थोडं गॅदर करणं कठीण असतं, कारण अनुमान लावणं चेंडू एक्झॅक्टली कुठे झालाय, कारण तो बॅट्समनच्या आड येत असतो चेंडू. विकेट किपरचं कौतुक होईल. फटका चांगल्या समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. पहिल्या ऍक्शनला बॉलला उचलतायत. चांगली फिल्डिंग आउटफील्डमध्ये आपण पाहतोय. आणि तत्पूर्वी एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 5. ओहो, खोलात टाकलाय. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फर्निचर डिस्ट्रॉइड विकेटचं पतन आपण पाहतोय. क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या मॅच वरती पूर्णपणे आपली पकड मजबूत करत असताना आपण पाहतोय आयुषी आरोही 11 या संघाला. करण कटोरे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन झालं. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला ज्या प्रकारे बॉल हाताळला गेला होता थेट या स्थानवरती. सुंदर चेंडू आपण पाहतोय. विकेटचं पतन झालंय. मिलिंद जांभळे मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय. पाया भक्कम करून दिला खरं तर प्रजेश बरणकरनं, आणि आता भिंती उभारण्याचं कार्य करतोय मिलिंद. विजयाचा झेंडा रोवायचा असेल तर येणाऱ्या पुढील गोलंदाजांना देखील अशीच कामगिरी करावी लागेल. शेवटचा बॉल मिलिंद. इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. आतापर्यंत मिलिंदने 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. दर्जेदार गोलंदाजी करतोय. फक्त 4 धावा खर्च त्याने केल्या. 2 इम्पॉर्टंट विकेट त्याने मिळवल्यात. महत्वपूर्ण स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. यापूर्वी प्रजेश वरणकरला आपण पाहिलं पहिल्या सामन्यातील सामनावीर, आणि आता मिलिंद देखील दमदार कामगिरी करतोय. गरज होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या गोलंदाजीची फार गरज होती, आणि ती गरज पूर्ण करत असताना मिलिंद आणि प्रजेशला आपण पाहिलं. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर, हाफ आर्म जॅक केलाय. बॉल अगदी मिडॉनच्या हातातून निसटलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल मेल. सफल षटकाची समाप्ती. मिलिंदचं हे फक्त षटक नव्हतं तर हे सफल षटक होतं, कारण फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या या P2 च्या ओव्हरमध्ये. तब्बल 2 विकेट मिळवले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. फक्त आणि फक्त 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 3 विकेट, 7 ऑन बोर्ड बाय टॉटेल शेडसाई. शिल्लक येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी 57 धावांची गरज आहे. 57 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 24. रिक्वायर्ड रेट आता वाढत चाललाय. अवघा 10.25 चा रिक्वायर्ड रेट होता. आता 3.50 ने रिक्वायर्ड करंट रन रेट सुरू आहे. कठीण परिस्थिती. मिस टायमिंग. इथे देखील विकेटची दाट शक्यता. स्वतः गोलंदाज अनुमान लावतोय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा रिले कॅच गोलंदाजाच्या हातातून निसटला आणि यष्टीरक्षकाने गॅदर केला.
सौरभ ओके. यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग स्टंप सोडून चालू चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मात्र आपण पाहतोय. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी तसेच प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी लागणारे आकर्षक इंडोर प्लांट शुभंकर मँगो फार्म अँड नर्सरी श्रीमान रुपेश नंदकुमार सानप साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण त्यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. ओहो, यावेळेस मात्र ऑफस्टिक उखडली अक्षरशः. विकेटचं पतन आपण पाहतोय. वन मोर विकेट डाऊन. प्रजेश वरणकरची गोलंदाजी आवडली तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट आणि या मॅच मध्ये आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 3री विकेट. म्हणजे आतापर्यंत 2 मॅचेस मध्ये जवळपास 6 विकेट मिळवलेत प्रजेश वरणकरनं. डीजे जॉकी आमचे संकेत बाईत दर्जेदार सॉंग्स मनोरंजन करतात. क्रिकेट विथ म्युझिक. 22 बॉल 56 करायचा आहेत. सामना कठीण होत चाललाय. 8-5 क्रिकेटचा स्कोर आहे की फुटबॉलचा. अखेर धावांची कोंडी फोडली आहे. प्रचंड वेळ वाट पाहिली. 14 चेंडू वाट पाहिली आणि त्यानंतर अखेरकार गोलंदाजाच्या कमजोर चेंडूची वाट लावली. बॉलला पाठवलं थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट 6. खेळपट्टी अतिक्रमण नियमानुसार तुम्हाला पॅनल्टी लागेल. विकेटवरून कोणी धावायचं नाहीये लक्षात ठेवा. किंवा ग्रुप मिटिंग वगैरे जर विकेटवरती आढळली, डबल माइंड झाले, दुविधा मनस्थितीमध्ये आढळले, शेवटपर्यंत बॅट्समॅनला कळलं नाही की एक्झॅक्टली काय करायचंय. संभ्रमात टाकणार चेंडू होता फलंदाजाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हार्ड लेंथ हिट झाला आणि त्यानंतर टॉस होतोय. खरंच या खेळपट्टीला अगदी आपण म्हणूया की गोलंदाजांसाठी नंदनवन आहे, अनुकूल आहे. गोलंदाजांना चांगली साथ अद्याप तरी या विकेटनं दिलेली आहे. 20 बॉल 50 करायच्यात. कठीण परिस्थिती या मॅच मध्ये. पायटा हॉटेल शेडसे या संघाची. इथे देखील मिस टायमिंग, पण यावेळेस वॅकंट एरियामध्ये बॉल निर्जन स्थळी चेंडू पडला. थोडा डायव्हर्ट झाला. डीप मधून फिल्डर येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा दोन्ही फलंदाजांना सहज मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे आता 16 वरती सिंगल डबल इक्का दुक्का धावफलक पुढे चाललंय. 11 बॉल आतापर्यंत प्रजेश वरणकरनं हाताळलेत. 11 धावा फक्त खर्च केल्या. तब्बल 3 विकेट त्याने मिळवले. पहिल्या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण फलंदाज मुहीब रोगेला त्याने बाद केलं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मिलिंदनं हर्षद टावरीला माघारी काढलं. प्रशांत पाटील अजूनही विकेटवरती आहे आणि त्याची साथ देतोय बॅटर परेश मोहिते स्ट्रायकिंग एंडवरती. 3 बॉल 8 धावा त्याचा बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 1 षटकार, 1 दुहेरी धाव, 1 डॉट. फुल टॉस. खराब चेंडू मिस केला बॅट्समनने. कमजोर चेंडूवरती मोठा फटका यायलाच हवा. अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवर. ओव्हर द विकेट आणि लॉफ करायचा होता. खरं तर आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता, पण संपर्क तिथे झाला नाही. लेग स्टंप सोडून चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन. आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस टायमिंग. लीडिंग एज. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. स्वतः विकेट किपर आणि आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. वा भाई वा. प्रजेशनं कमाल केलंय, धमाल केलंय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा दिलाय. गोलंदाजांना नेहमी आपण पाहतो की इथे जेव्हा फलंदाज येतात ते कर्दनकाळ ठरतात, पण हा गोलंदाज फलंदाजांसाठी कर्दनकाळ होता. अगदी आपण पाहिलं तर तब्बल आणि तब्बल इथे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 7 विकेट मिळवणारा गोलंदाज. या ओव्हरमध्ये 3
पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या स्पेलमध्ये 1 आणि पहिल्या मॅच मध्ये 3. 7 विकेट प्रजेश वरणकर मिळवलेत. लक्षात ठेवा 3 षटकांसाठी 17 मिनिटांचा वेळ आपण घेतलेला आहे. त्यामुळे पुढील 2 षटक आपल्याला 9 मिनिटांमध्ये कंपल्सरी कंप्लीट करणं अनिवार्य आहे. आणि आता लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये तुमचा वाढू शकतो. लक्षात ठेवा. येस, मोस्ट अबेटेड क्रिकेट टुर्नामेंट अगदी आपण पाहतो. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग शीर्षगीत. रिक्वायर्ड रेट आता वाढलाय प्रचंड 15.67. 18 बॉल 47 करायच्यात. अडबा बॅटनं फटका सजवलाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फिल्डर फार वेगानं आलात. गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पण तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या 2 मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे आपण पाहतोय. टोटल 19 धावा धावफलकावरती. 64चा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काम तमाम केलं प्रजेश वरणकर आणि मिलिंद जांभळे नामक गोलंदाजानं. प्रजेश वरणकर पुन्हा आला. पुन्हा त्यानं जबरदस्त गोलंदाजी केली. एका ओव्हरमध्ये 3 विकेट कंप्लीट करत असताना ओव्हर हॅट्रिक त्याने मिळवली. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मिलिंद जांभळे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये 4 अगदी आपण पाहिलं तर ओव्हरमध्ये मुख्य गोलंदाज दोन्ही वापरले गेलेत. त्यामुळे उर्वरित 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं तर फलंदाजांकडे संधी असू शकते. कोणत्या गोलंदाजाचा कधी वापर करायचा आहे ही कॅप्टन्सी, ही लीडरशिप देखील फार मॅटर करते. पण सध्या गोलंदाजी मार्कवरती मिलिंदला आपण पाहतोय, ज्यानं सेकंड ओव्हरमध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवल्यात आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. 2 वाईड बॉल आणि काही सिंगल. वेगवान प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळते. रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह सध्या गोलंदाजी मार्कवरती मिलिंद जांभळेला आपण पाहतोय. प्रचंड गती आहे, दमदार गती आहे. गोलंदाजाकडे चांगलं नियंत्रण आहे आणि नियंत्रित गोलंदाजी करत असताना वेगावर तो स्वार झालेला आहे. अचूक टप्पा, चांगली लाईन, बेहतरीन लेंथ. 15 बॉल 44 करायच्यात. यावेळेस मात्र सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे. साई आम्हाला माहिती देत आहेत. धावसंख्या 21. ऍक्शन रिप्ले बघा. ओ क्लोज होता. लेग स्टंप उडवला असता. बाल बचे म्हणावं लागेल. 15 बॉल 43 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळलाय अलॉंग दी कापे डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये बॉल. थोडे फंबल झालेत फिल्डर आणि ते संधी आहे. अपील झाली आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. बॅट्समन तर निघालाय, तो तर कॉन्फिडंट आहे की नाही पोहोचलोय, पण पंचांच्या मनामध्ये शंका आहे. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये.
तिसरे पंच आम्हाला जोडले गेलेत कंट्रोल रूम मध्ये आणि चेक केले जात आहे प्रत्येक अँगलनं. दूध का दूध और पाणी का पाणी क्रिस्टल क्लिअरिटी आहे. रोहा स्पोर्ट्स आणि टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर केला जातोय. सत्ता 22 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 7 विकेट, ओनली 22 रन्स ऑन बोर्ड. 14 बॉल 42 ची गरज आहे. कठीण झाले मॅच, कठीण आहे पण अशक्य नाही, कारण क्रिकेटचा खेळ आहे. ठाणलो तो जीत और मानलो तो हार, गॅप मध्ये खेळलाय. अखेरकार हा चौकार येतोय. फार काळ वाट पाहिल्याच्या नंतर आलेला हा चौकार. हा चौकार धावांची कोंडी फोडेल का, हा देखील प्रश्न आहे. 4 ने धावसंख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो एकंदरीत 25-25 वरती इक्वेशन बदलतंय. इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीन वरती तुम्हाला सातत्यानं दाखवलं जातंय. रोहा स्पोर्ट्स बहुचर्चित वाहिनी. 13 बॉलाने 38 करायच्या आहेत. 38 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 13. हा बॉल फार महत्वाचा असेल. जर एखादा मोठा फटका आला तर येणाऱ्या पुढील 12 बॉल मध्ये कमबॅक करण्याचा खर तर एक मार्ग खुला होईल पायटा हॉटेल शेडसाई या संघाला. वेगवान मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, विकेटची दाट शक्यता आहे. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त झेल टिपलाय. 8व्या विकेटचं पतन. अवघ्यानं अवघ्या 26 या धावसंख्येवरती लागणारा धक्का 8वा. आता या मॅच मध्ये पूर्णपणे ड्रायव्हिंग सीट वरती आयुषी आरोही 11 संघ. आरोही 11 संघ देखील तेच सांगतोय की आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आणि अगदी ढगात मारण्याचा प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न वारंवार अपयशी ठरला आणि एका पाठोपाठ एक विकेटची लढी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पत्त्यांच्या बंगल्याला हलकीशी हवा लागावी आणि जसा तो कोसळावा ना त्या प्रकारे अगदी पूर्णपणे डाव कोसळलाय पायटा हॉटेल शेडसाई या संघाचा. पूर्णपणे बॅकफुटला या मॅच मध्ये. एकतर्फा डॉमिनेशन सिद्ध केलं आयुषी आरोही 11 या संघानं. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता पुन्हा एकदा ऑल आउटचं संकट डोक्यावरती आलंय पायटा हॉटेल शेडसाई या संघाच्या. वेलकम एस के. रील स्टार आहेत रोह्याचे. अगदी आपण पाहिलं तर नऊ विकेट गमावलेत. यापूर्वी देखील आपण पाहिलं आयुषी आरोही 11 संघानं स्ट्रॉंग बॉईजला ऑल आउट केलंय. मुंबई इंडियन्सचा तापा आपण पाहतोय. अगदी ज्या प्रकारे यावर्षी सगळीकडे चर्चा होते अबकी बार 300 पार वरना पॉवर प्ले मध्ये होतील सगळे गार, कारण तशी बॅटिंग लाईनअप बॉलिंग लाईनअप आहे. अगदी त्या प्रकारे आपल्या इथे आरोही 11 संघाचा आपण अगदी पाहतोय जयेश सर. कारण पॉवर प्लेचे 2 गोलंदाज पॉवरफुल आहेत. प्रजेश वरणकर आणि त्यासोबत मिलिंदला आपण पाहिलं. आता इथून मात्र मॅच फार कठीण झाली आहे पायटा हॉटेल शेडसाई या संघासाठी, कारण उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता मात्र 10 आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये 37 धावांची तब्बल गरज आहे. 37 रिक्वायर्ड फ्रॉम 10. यानंतर लुझर मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल.
सध्या विनर मध्ये आपण पाहतोय इथून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या टॉप 12 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मेल एकेरी धाव मात्र आपण पाहतोय फक्त सिंगल, इक्का दुक्का सिंगल डबल न धावसंख्या पुढे. आता मात्र एकेरी दुहेरी धावीला महत्व देऊन चालणार नाहीये. चौकार षटकार इथे मात्र ठोकावे लागतील. विकासनं जर 3 षटकार मारले तर आकाश भायतांडेल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 36 करायच्यात, 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला म्हणजे 9 मधून 6 चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. आडव्या बॅटने खेळलाय फटका, डीप मध्ये चाललाय बॉल, फिल्डर तिकडे तैनात आहेत आणि एकच धाव इथे मात्र आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 35 करायच्यात. सामना जसाचा पुढे चाललाय तसाचा एकतर्फा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. आडव्या बॅटनं मिस टायमिंग, ऑल आउटचा संघ डोक्यावरती आणि कॅच ड्रॉप केली आहे. बाल बाल बचे, कॅच होती, कॅच ड्रॉप केली. अगदी पुन्हा जर ऑल आउट झाले असते तर हा इतिहासच रचला असता आयुष्य आरो 11 या संघानं. दमदार गोलंदाजी अटॅक, जबरदस्त गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजी हा त्यांचा बालेकिल्ला राहिलाय. सरळ लॉप केलाय, सरळ बॅटनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. RTPL ब्रँडेड हिट, षटकार. सहा चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 27 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क मध्ये आता पवनचा वापर केला जाईल. ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा राहिला या संघामध्ये. 9 विकेट इथे मात्र आपण पाहतोय. सहा बॉल 27 ची गरज या मॅच मध्ये. 27 रिक्वायर्ड फ्रॉम 6. पवन शॉर्ट थर्डला बॉल, फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल इकडे मात्र आपण पाहतोय फक्त 5 चेंडू आणि 26 करायचे आहेत. 5 मधून 5ही बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. फार कठीण आता इथून पायटा हॉटेल शेडसाई या संघासाठी हा सामना झालाय. एका क्षणासाठी पूर्वार्धामध्ये ज्या प्रकारे आपण पाहिलं गोलंदाजी चांगली झाली, पण त्यानंतर मधला फळीतील फलंदाजांनी एक चांगली सन्मानजनक टोटल उभारली आणि फायटिंग टोटल जेव्हा बनवली गेली तेव्हा चांगला फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये खेळलाय, एंड टू द गॅप, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू. 4 धावा मिळतील, लेट पण थेट चौकार. श्रीडनवरती अगदी गावदेवी हेदुटणे विरुद्ध गोळिवली सामना सुरू होता. 3 बॉल 23 ची गरज होती आणि हितेश गायकरनं त्या धावा करून दाखवल्या होत्या. त्यामुळे 4 बॉल 22 ची गरज आहे. तो चमत्कार पुन्हा होईल का, आणि जर झाला तर नमस्कार देखील करतील फलंदाजाला सगळे. सूरज कोळी ऑन स्ट्राईक. आणि आता मात्र आपण पाहतो या डॉट बॉलने अगदी पूर्णपणे सामना आयुष्य आरो 11च्या बाजूने झुकला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू एक्झॅक्टली काय केलं. गोलंदाज देखील आपण पाहतोय ज्या प्रकारे त्याने पाहिलं बॅटर शफल होतोय, 2 पायाच्या मधून त्याचा बॉल डिलिव्हर केला. ऍक्शन रिप्ले बघा, वारंवार प्रत्येक अँगलनं शो केले जाते. शफल झाला होता 2 पायाच्या मधून. यष्टीरक्षण फार बेमिसाल झालंय आणि धीम्या गतीचा यावेळेस फसवा चेंडू आपण पाहतो. आता औपचारिकता शिल्लक असं आपण म्हणू शकतो, कारण 2 बॉल आणि 22 धावांची गरज आहे.
येणाऱ्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके जरी आले तरी मात्र हा सामना गमवावा लागेल पायटा हॉटेल शेडसा या संघाला. रोहा स्पोर्ट्स संपूर्ण टेक्निकल टीम फार दमदार कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळालं आणि फार मोठी जबाबदारी योगेश दादा गंभे यांच्यावरती या स्पर्धेची आपण पाहतो. आकाश कडव आणि त्यांचे तमाम सहकारी गुड्ड्या जाधव असतील, त्यानंतर हर्षल मुंडे असतील, किशोर कोकरे असतील, त्यानंतर ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स आमचे बंधुतुल्य मित्र हर्या कोस्तेकर असतील, त्यासोबत अल्केश असतील, प्रणय जाधव आणि आता फक्त शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. सामना संपला, मॅच फिनिश. सामना जिंकलाय आयुषी आरोही 11 या संघाने. RTPL सीझन 4 मध्ये टॉप 12 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्या समोर आपण पाहतोय तो अर्थातच आयुषी आरोही 11 संघ. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. अगदी आपण पाहतोय घरच्या मैदानावरती सिद्धू मोरेच्या नेतृत्वाखाली हा संघ टॉप 12 मध्ये क्वालिफाय होतोय. अभिनंदन.